नमस्ते। आज आपण बिना भाजणीची तरीसुद्धा काटेदार कुरकुरीत चकली कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। तरी इथे मी फक्त ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आणि अर्धा तासामध्ये ही चकली तयार होते। इतकी सोपी पद्धत आहे। सर्वात आधी आपण पीठ मळून घेणार आहोत। तरी इथे मी 3 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप आपण मैदा घेतलेला आहे। तर आपल्याला ही पीठ चाळणीने चाळून घ्यायची आहे। ज्या वाटीने किंवा कपने आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच कपने आपल्याला बरोबर 1 कप मैदा घ्यायचा आहे। 3:1 प्रमाण असं घ्यायचं आहे। तर त्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेऊया। अर्धा चमचा ओवा टाकून घेतलेला आहे, 1 चमचा जिरा पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 3 मोठे चमचे सफेद तीळ टाकून घेतलेले आहे, चवीपुरतं मीठ। एकदा हे मसाले पिठामध्ये मिक्स करून घेऊया। तर आता आपल्याला यावरती मोहन टाकायचं आहे तेलाचं। तर 4 चमचे तेल मी एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तर ते तेल आपण पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे। इथे तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता किंवा बटर सुद्धा वापरू शकता। तर व्यवस्थित असं तेल आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे। तर आपण तेल व्यवस्थित असं लावलेलं आहे पिठाला। आता आपल्याला पीठ मळायचं आहे। तर इथे पीठ मळण्यासाठी मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे। गरम पाणी वापरायची अजिबात गरज नाही। थंड पाण्यामध्ये आपल्याला एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे। एक 5 मिनिट आपण हे पीठ एका साईडला ठेवून दिलं होतं। 5 मिनिटानंतर लगेचच आपण चकली बनवणार आहे। तर चकलीच्या सोऱ्यामध्ये पीठ टाकून घेतलंय। आता आपण चकली बनवूया। तर चकली बनवण्यासाठी मी इथे बटर पेपर घेतलेला आहे। कोणताही पेपर असा छोटा कट करून घ्यायचा, त्यावरती चकली पाडायची, म्हणजे चकली तेलात सोडायला खूप सोपं होतं आणि आपली चकली तुटत सुद्धा नाही। मी जेव्हा पण चकली बनवते तर मी या पद्धतीनेच बनवते आणि ही पद्धत मला खूप सोपी वाटते, पेपरवरती चकली पाडून तेलात सोडायला। चकली पाडल्यानंतर जे शेवटचं टोक असतं तर ते व्यवस्थित असं दाबून घ्यायचं, म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही। आणि आपलं पीठ सुद्धा एकदम छान असं आपण मळून घेतलेलं आहे, कुठेही आपली चकली तुटत नाही। तर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि मीडियम हीटवरती आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता पेपरवर चकली पाडल्यामुळे चकली तेलात सोडायला खूप सोपं होतं। तर चकली तेलात टाकल्यानंतर लगेचच आपल्याला पलटून घ्यायची नाही। 1-2 मिनिट तेलामध्ये सेट होऊन द्यायची चकली आणि मग चकली आपण पलटणार आहे, म्हणजे आपली चकली तुटणार नाही। आणि चकली कधीही फुल गॅसवरती तळायची नाही। गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे, म्हणजे चकली आपली छान अशी खुसखुशीत कुरकुरीत तयार होते। तर आपलं पीठ सुद्धा एकदम व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। आपली चकली तेलामध्ये अजिबात तुटलेली नाही किंवा विरघळलेली नाहीये। तर आपण अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व चकली तयार करून घेणार आहोत। तर ही चकली तळायला एक 5 ते 6 मिनिट आपल्याला लागतात आणि चकली तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चकली तळाला जाऊन बसते आणि ज्या चकलीवरती जे बुडबुडे आलेले असतात तेलाचे, तर ते सुद्धा अगदी कमी झालेले आहेत, म्हणजे आपली चकली व्यवस्थित अशी तळलेली आहे आणि रंग सुद्धा चेंज झालेला आहे। तर अशा पद्धतीनेच आता आपण बाकीच्या सुद्धा चकली बनवून घेणार आहे। आणि अशा पद्धतीने चकली बनवली तर ती खायला सुद्धा छान लागते आणि पटकन सुद्धा तयार होते। जेव्हा तुमच्याकडे भाजणी बनवायला वेळ नसेल तर अशा पद्धतीची चकली तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। आता गौरी गणपती आहेत, तर झटपट अशी ही ज्वारीच्या पिठापासून एकदा चकली नक्की बनवून पहा। अगदी काटेदार आपली कुरकुरीत चकली तयार झालेली आहे। 1 महिना सुद्धा ही चकली आरामात टिकते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।